प्रकारच्या जाती आहे भारतामध्ये. पहिल्यांदा आपण मोठ्या पानाच्या लावतो JS 335, बरोबर आहे. त्याच्यानंतर फुले संगम, ह्या सगळ्या मोठ्या पानाच्या जाती. 40% पाला आणि 40% शेंगा. चिरीव पानाच्या जाती म्हणजे 50% पाला आणि 50% शेंगा. तर चिरीव पानाचं सोयाबीनच लावावं असं माझा तुम्हाला सल्ला राहील, कोणची जात घेतली तरी. आणि दुसरी गोष्ट, सोयाबीनमध्ये येते एक पांढरे फुलाचं सोयाबीन, एक येते गुलाबी फुलाचं सोयाबीन, जांभळ्या फुलाचं. तर जांभळ्या फुलाचं सोयाबीन आपल्याकडे सूट झाले. पांढऱ्या फुलाचं सोयाबीन सूट होईल नाही होईल अद्याप तरी आपल्याला सांगता येत नाही 1-2 वर्षाचं रिसर्च झाल्यानंतर. कारण काय, पांढऱ्या फुलाच्या सोयाबीनला म्हणतात इनडिटर्मिनेट सोयाबीन आणि याला म्हणतात डिटर्मिनेट सोयाबीन. आता डिटर्मिनेट म्हणजे काय? डिटर्मिनेट म्हणजे जसा गहू आपला डिटर्मिनेट आहे, तो काय म्हणते मी 4 महिन्याचा झालो, आता तुम्ही बदाम जरी खाऊ घातली तरी मी वाळणार म्हणजे वाळणार. म्हणजे एका वेळेस झाड मरणार किंवा परिपक्व होणार, ते आपल्याला आवश्यक आहे. सोयाबीन एका वेळेस परिपक्व झालं पाहिजे. कापसासारखं शेंडी काढत राहिले आणि पात्या लागत राहिलं का कॉटन इनडिटर्मिनेट. पांढऱ्या फुलाचं सोयाबीन, मोठ्या पानाचं सोयाबीन हे इनडिटर्मिनेट जाऊ शकतं. आणि इनडिटर्मिनेट झालं तर तुम्हाला समजणारच नाही ह्याला कापू कधी. आणि ज्यावेळेस कापाला जाल त्यावेळेस शेंगा वाढलेल्या असतील, पानं हिरवी असतील आणि थप्पी मारली तर मग ती गरमी पकडली, आणि गरमी पकडली तर दाणे त्याचे काळे होतील. किंवा थ्रेशरनं काढतो म्हणलं तर त्या पाल्याचा रस जर निघाला, खोडाचा रस निघाला तर दाणे चितरवितर होतील. तर आपल्याकडे चिरीव पानाचं सोयाबीन, जांभळ्या फुलाचं सोयाबीन हे अत्यंत महत्त्वाचं एक ठोकताळा म्हणून एवढं लक्षात ठेवायला हरकत नाही. आणि कोणाला अनुभव असेल पांढऱ्या फुलाचे चांगले येते, मोठ्या पानाचे चांगले येते, तर आम्हाला हरकत नाहीत. कारण का हा निकष अजून घेता येणार नाही, पण यावर्षीच्या सर्व्हेनंतर क्लिअर होईल. मी सोयाबीनवर मागच्या जवळजवळ 8 वर्षापासून मी ग्रीन गोल्ड कंपनीपासून सोयाबीनवर काम करतो आहे. तर आणि ग्रीन गोल्ड आपली ही जी बसंत ॲग्रो कंपनी यांच्याकडे